मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत, मात्र त्यापूर्वी विजय घाडगे पाटील यांच्याकडून आझाद मैदानात पाहणी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत घाडगे पाटील आहेत। आपण आझाद मैदानात पाहणी केली आहे। समाज एवढ्या ताकदीने येतोय, न्याय हक्कासाठी या ठिकाणी येतोय। या मैदानावर काय व्यवस्था झाली हे पाहणं गरजेचं आहे। त्या उद्देशाने मी या ठिकाणी आलो। समाज एवढ्या ताकदीने येणार आहे की उद्या आरक्षण भेटल्याशिवाय माघारी जाणार नाही। समाज अतिशय आता समाजाचा अंत झालेला आहे। 2 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे। अनेक वर्षापासूनचा लढा आहे। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील, छावा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील असतील आणि त्यानंतर एक प्रामाणिक नेतृत्व समाजाला जरांगे पाटलाच्या माध्यमातून भेटले आणि समाजाला आशा आहे आणि शेवटची लढाई म्हणून लढायचं ठरवलंय मराठ्यांनी आणि मराठा मुंबईकडे कूच करतोय। कितीही अटी घातल्या, कितीही शर्यती घातल्या तरी सगळ्या अटी शर्यती कायद्याच्या चौकटीत बसवून गनिमी काव्यानं का असं आपण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई आम्ही सोडणार नाही। मात्र आपण कुठेतरी बघितलं तरी मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव तो मुंबईकडे कूच करतोय। मात्र एका दिवसाची परवानगी मिळाली आणि केवळ 5000 लोकांसाठी मिळालेली। तेच सांगतात ना, जरांगे पाटलांनी तेच सांगितलं, एका दिवसाची परवानगी तुम्ही दिली आहे तर एका दिवसात अध्यादेश काढा, गॅजेटियर लागू करा। तीच मागणी आहे। तुम्ही एका दिवसात करत असाल तर एका दिवसात बसून आम्ही माघारी जाणार आहेत। जोपर्यंत आमची घोषणा काय निघाल्यापासून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही आणि ते कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाहीत मराठी। आणि एवढ्या ताकदीनं आणि एवढा पण मनात तयार करून, एवढा निसर्ग वरून धो पाऊस धोडपतोय तरी मराठी हालायला तयार नाहीत। आणि उद्याचं चित्र या मुंबईतलं पूर्ण मराठामय होणार आहे आणि भगवमय होणार आहे। नक्कीच आपल्यासोबत विजय घाडगे पाटील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।